सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं चित्र सत्ताधाऱ्यांकडून रंगवलं जात असतानाच फलटणमध्ये मात्र महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार शिमगा सुरू झालाय। मंत्री जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे। दोघांमधील वाद केवळ टीकेपर्यंतच न राहता थेट संपवण्याच्या भाषेपर्यंत पोहोचलाय। सुरुवात तुम्ही केली, शेवट मीच करणार, अशी जयकुमार गोरेंची टीका रामराजेंच्या चांगली जिव्हारी लागली। त्यानंतर आता रामराजेंनी थेट बदल्याची भाषा वापरली आहे। सत्तेत सोबत असूनही भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वाद सुरू झाल्याने यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्यात। लोकसभा निवडणुकीवेळी माझ्यावर गुन्हा दाखल करून मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला होता। सुरुवात त्यांनी केली, आता शेवट मात्र मीच करणार, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी जयकुमार गोरे यांनी केलं। त्यांनी कुणाचं नाव घेतलेलं नसलं तरी त्यांच्या टीकेचा रोख हा राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे होता। त्यानंतर रामराजेंनी देखील गोरेंच्या आरोपांना जोरदार उत्तर दिलं। मी थकलेलो नाहीये, डोकं अजूनही चालतंय, जोपर्यंत डोकं चालतंय तोपर्यंत काळजी करू नका, खुर्चीत बसून संपवेन, असं म्हणत रामराजेंनी गोरेंवरती निशाणा साधला। तसेच चुकीच्या गोष्टी संपवण्यासाठीच आम्ही राजकारणात आलोय, असंही रामराजे म्हटले। भाजपचे माजी खासदार रणजितसिंग निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे हे रामराजे निंबाळकरांचे कट्टर राजकीय वैरी मानले जातात। लोकसभा निवडणुकीत रामराजेंनी भाजपच्या उमेदवाराविरोधात उघड भूमिका घेतलेली होती। तसेच धैर्यशील मोहितेंच्या विजयात देखील रामराजेंचा वाटा असल्याचं बोललं जातं। लोकसभेला सुरू झालेला दोन्ही नेत्यांमधला हा वाद विधानसभेनंतर देखील जारी आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं या वादामुळे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे।